पक्ष सोडणार नाही असा शब्द ठाकरेंना दिलाय। पक्षामध्ये माझ्या अनेक संधी हुकल्या पण नाराज नसल्याचं स्पष्टीकरण आता आमदार भास्कर जाधवांनी दिलेलं आहे। नाराजीच्या चर्चांवर भास्कर जाधवांनी आता पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळतंय। राज्यामध्ये पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंचं सरकार आणायचं असल्याचं देखील भास्कर जाधवांनी म्हटलेलं आहे। तर भास्कर जाधवांच्या विधानासंदर्भातली महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय। पक्ष सोडणार नाही असा शब्द ठाकरेंना दिलाय। पक्षामध्ये माझ्या अनेक संधी हुकल्या पण मी नाराज नाहीये। भास्कर जाधवांनी नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम दिलेला आहे। तर राज्यामध्ये पुन्हा एकदा आपल्याला उद्धव ठाकरेंचं सरकार आणायचं असल्याचं देखील भास्कर जाधवांनी म्हटलेलं आहे। विदर्भामध्ये काम करणार आहे, काही नाही मनामध्ये ठेवू नका। अर्ध्या वाटेवर कोणाला आयुष्यात सोडलं नाही, सोडणार नाही, कुठल्याही स्वार्थाकरता लढत नाहीये। पक्ष प्रमुखांना शब्द दिलाय म्हणून लढतोय, लढत राहणार आहे, त्याच्यामध्ये कुठेही कमतरता काही ठेवणार नाहीये। हे पहिलं सांगतो। मिळण्याची अनेक वेळा संधी आल्यानंतर सुद्धा कशी हुकली। 2004 साली मला उमेदवारी मिळाली, लाख पाहिजे होती, त्याही वेळेला हेच होते सांगणारे कान फुंकणारे, आणि म्हणून अशा अनेक शिवसेनेमध्ये माझ्या संध्या हुकलेल्या आहेत, तरी मी नाराज नाही। मी माझं कर्तव्य मी काम करत राहणार आहे, हा तुम्हाला शब्द देतो। आणि म्हणून कुणीही जरी तुम्हाला सांगितलं की खरंच काय भास्करराव जात आहेत काय, अहो तुम्हाला अभिमान वाटेल। अख्ख्या विदर्भ मराठवाड्यातनं नुसते फोन, साहेब आता शेवटचा योद्धा तुम्हीच राहिले हो, नका हो जाओ। अरे म्हटलं माझा भाजी प्रभू देशपांडे झाला तर, माझा तालुसरी माणूसरी झाला तर, मी त्यांना हेच सांगितलं। गमतीचा भाग होता, बाजी प्रभू देशपांड्यांचा इतिहास गेला, मुरारबाजीचा इतिहास लिहिला गेला, संभाजी कावजीचा इतिहास लिहिला गेला, त्या ठिकाणी जीवा महाल्याचा इतिहास लिहिला गेला, तानाजी मालुसरेचा इतिहास लिहिला गेला। त्यामुळे मी तरी गमतीनं बोललो असतो माझं ते असं झालं, तर या शिवसेनेला तसं माझं झालं तर मी माझं भाग्य समजेन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।